नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आज आम्ही काहीतरी नवीन आणि मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच रिंकीला भेटणार आहोत. आज रिंकी थोडी दुःखी आहे, पण नेमकं काय झालं असेल तिच्यासोबत? चला तर मग जाणून घेऊया रिंकीच्या दुःखी असण्या पाठीमागचं कारण आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या सॅटर्डे स्टोरी सेशनला. अगं रिंकी, तू पडलीस कशी? सायकल चालवताना थोडं लक्ष द्यायचं ग. तुला अजूनही व्यवस्थित सायकल चालवता येत नाही बाळा. आई मी लक्ष देऊनच सायकल चालवत होते, पण अचानक रस्त्यात आत दगड आला आणि मी पडले. तुला तर माहितीये ना, मला सायकल चालवायला किती आवडतं ते, आणि म्हणूनच मी सायकल चालवायला शिकतेय. पण आता मला लागलंय या सायकलमुळे. आता मी नाही चालवणार ही सायकल. अगं रिंकी, कोणतीही नवीन गोष्ट शिकायला सुरुवातीला थोडं कठीण जातच, पण याचा अर्थ असा नाही ना की आपण प्रयत्न करण्यापूर्वीच हार मानली पाहिजे. आणि अगं सायकलच बोलायचं झालं तर ती शिकताना असंख्य लोक पडलेत, पण त्यांनी कधीही प्रयत्न करणं नाही थांबवलं. मग तू सुद्धा त्यांच्यासारखीच हार नको मानूस. नाही आई, मला नाही जमणार. रिंकी, बर ठीक आहे, आता मी तुला एक गोष्ट सांगते. बहुतेक त्यानं तुला प्रेरणा मिळेल. ऐकशील का? काय गोष्ट? मला आवडेल गोष्ट ऐकायला. कोणती गोष्ट आहे ही? या गोष्टीचं नाव आहे द सर्च फॉर डायमंड्स, म्हणजे हिऱ्यांचा शोध. Two men were walking in the forest. दोन माणसं जंगलात चालत होती. Tired from the day's work, they wanted to go home and have some food and sleep quickly. आणि दिवसभराच्या कामामुळे ती थकली होती. त्यांना घरी जायचं होतं आणि जेवण करून लवकर झोपायचं होतं. Suddenly, they found a map on the ground. तेवढ्यात अचानक त्यांना जमिनीवर एक नकाशा सापडला. The map showed that there were some diamonds buried in the ground nearby. नकाशात आसपासच्या त्या जमिनीत काही हिरे पुरले असल्याचे दाखवले होते. Both of them got excited and the thought of finding those diamonds. आणि ते हिरे शोधण्याच्या विचारानेच दोघे उत्सुक झाले. They quickly went to the spot marked on the map and started digging. ते लवकरच त्या नकाशावर दाखवलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी खोदकामास सुरुवात केली. As they had no tools, they had to search using their very tired hands. आणि त्यांच्याकडे कोणतेही अवजार नव्हते, त्यामुळे त्यांना त्यांच्या थकलेल्या हातांनीच खोदकाम करावे लागले. In the beginning, they worked actively, thrilled by the thought of finding the diamonds. आणि सुरुवातीला हिरे शोधण्याच्या विचारानेच ते खूप आनंदित होऊन गेले आणि त्यांनी उत्साहात काम केले. They started dreaming about all the luxuries they would buy once they sold the diamonds. A big house, an expensive car, fancy clothes, etc. आणि हिरे विकून खूप पैसे मिळतील आणि त्यांना चैनीच्या वस्तू खरेदी करता येतील अशा सुखसोयीची स्वप्ने ते पाहू लागले, जसं की मोठं घर, महागडी गाडी, छान कपडे वगैरे वगैरे. Hours passed and their speed was reduced. काही तास उलटले आणि त्यांचा खोदकामाचा वेग कमी झाला. Soon they were tired from all the digging and started wondering if diamonds were in the ground or if it was just a nasty joke. लवकरच ते दोघे खोदकाम करून थकले आणि विचार करू लागले की हिरे नक्की असतील का हा फक्त एक वाईट विनोद होता. The first man suddenly stopped digging and decided to go home. तेव्हा पहिल्या माणसाने अचानक खोदकाम थांबवले आणि त्यांना घरी जाण्याचा निर्णय घेतला. He told the other man that they had dug so deep, but there were no diamonds in the ground, so they should give up. Saying so, he headed home. त्याने दुसऱ्या माणसाला सांगितले की अरे आपण इतकं खोदलंय परंतु जमिनीत हिरेच नाहीत, म्हणून त्यानेही आता हार मानून सोडून द्यावे असं म्हणत तो घराकडे निघाला सुद्धा. The other man had a stronger will and decided not to give up so soon. दुसऱ्या माणसाची इच्छाशक्ती जरा जास्त होती आणि त्याने इतक्या लवकर हार न मानण्याचा निर्णय घेतला. He kept digging even after the first man had left. पहिला माणूस गेल्यानंतरही तो खोदतच राहिला.
After an hour of continuous digging, he finally found a small box buried deep in the ground. तासभर सततच्या खोदकामानंतर अखेर त्याला जमिनीत खोलवर पुरलेली एक पेटी सापडली. His eyes lit up as soon as he saw the box, and he quickly pulled it out of the land. पेटीला पाहताच त्याचे डोळे चमकले आणि त्यानं ती पटकन जमिनीतून बाहेर काढली. He opened the box to find a velvet pouch filled to the top with diamonds. त्याने पेटी उघडली आणि त्यामध्ये त्याला हिऱ्यांनी भरलेले मखमली पाकिट सापडले. The man felt delighted that he hadn't given up like the other man and went home happily with the bag of diamonds to tell his family the good news. आपण त्या माणसाप्रमाणे हार मानली नाही म्हणून आपल्याला हे पाकिट सापडले याचा त्याला अत्यंत आनंद झाला आणि कुटुंबाला हीच आनंदाची बातमी सांगण्यासाठी तो हिऱ्याचे पाकिट घेऊन आनंदाने घरी गेला. आता रिंकी सांग बरं, तुला ही गोष्ट समजली का? हो आई, मला ही गोष्ट खूप आवडली आणि तू काय सांगण्याचा प्रयत्न करतेस ते पण समजलं. आता जोपर्यंत मला सायकल चालवता येत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहणार. शाबास रिंकी. तर मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली? चला तर मग या गोष्टीमधील काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिला आहे सडनली. सडनली म्हणजे अचानक. पुढचं आहे बरीड. बरीड म्हणजे पुरली. तिसरं आहे डिगिंग. डिगिंग म्हणजे खोदणे. चौथं आहे थ्रिल्ड. थ्रिल्ड म्हणजे रोमांचित. पुढचं आहे लक्झरीज म्हणजे सुखसोयी. त्यापुढचं आहे एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. त्यानंतर आहे रिड्युस्ड म्हणजे कमी केले. त्यापुढे आहे कंटिन्युअस म्हणजे सतत आणि शेवटला आहे डिलाइटेड म्हणजे आनंदी. तर मुलांनो, तुम्हाला कठीण शब्दाचे तर अर्थ समजले. आता या गोष्टीवर आधारित आपण एक ऍक्टिव्हिटी करूया. तुमच्या समोर 2 कॉलम्स आहेत. एका कॉलम मध्ये काही वाक्य आहेत, दुसऱ्या कॉलम मध्ये काही वाक्य आहेत. तुम्हाला ए कॉलम मधलं वाक्य बी कॉलम मध्ये पूर्ण करायचंय. चला तर मग बघूया काय वाक्य आहेत ती. 2 men were walking in a and the right answer is forest. Next, they found a map that showed and the right answer is the location of diamonds. Next, they started digging and the right answer is with tired hands. Next, one man got tired and the right answer is gave up and went straight to the home. Next, the box found at the end and the right answer is was filled with diamonds. And the last one, the second man and the right answer is kept digging and found treasure. मुलांना ही ऍक्टिव्हिटी कशी वाटली? आवडली ना? चला तर या गोष्टीवर आधारित अजून एक ऍक्टिव्हिटी करूया. सिक्वेन्सिंग सेंटेन्स रिऑर्डर. आता तुम्हाला काही 4 वाक्य दिलेली आहेत. या 4 वाक्यांचं तुम्हाला योग्य क्रमामध्ये ही वाक्य तुम्हाला लावायचे आणि तुमच्यासाठी वाक्य आहेत ही. फर्स्ट इज he opened the box and saw a velvet pouch filled with diamonds. Next is the first man suddenly stopped digging and decided to go home. Third one is after an hour of digging he finally found a small box. And fourth one is the other man had a stronger will and decided to keep digging. चला तर बघूया याचं बरोबर उत्तर. याचं बरोबर उत्तर आहे पहिल्यांदा the first man suddenly stopped digging and decided to go home. दुसरं येणार the other man had a stronger will and decided to keep digging. पुढे येणार after an hour of digging he finally found a small box.
आणि चौथा आहे ही ओपन द बॉक्स अँड सॉ अ वेलवेट पाउच फिल्ड विथ डायमंड्स. मुलांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ऍक्टिव्हिटी? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण द सर्च फॉर डायमंड्स ही गोष्ट पाहिली, त्याचा अर्थ समजावून घेतला व त्यातील कठीण शब्द सुद्धा पाहिले. इतकंच नव्हे तर एक मजेशीर ऍक्टिव्हिटी सुद्धा केली. दर शनिवारी आपण अशाच मजेदार गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकत राहू. आजचं सत्र तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. दर शनिवारी आम्ही अशाच नवीन कथा घेऊन येत राहू. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.